गावी आल्यापासून आता हे रोजचंच झालंय की सकाळी उठायचं आणि असं हे शेतात यायचं. कशासाठी तर व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करण्यासाठी. घरामध्ये खूप दंगा असतो सगळ्यांचा म्हणून. आणि चक्क आज खूप सुंदर असा मोर दिसला मला. गव्हाचं शेत आहे, तिकडे घर आहे आणि इथे ना सावली आहे. हे बघा या झाडाखाली. तर इथे जायचंय. इथे बसून मी व्हॉइस ओव्हर करते. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांच्या एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आहे शुक्रवार आणि हे बघा हे असे का दिसतात माहितीये, तर इकडे राहून आता मी माझ्या सासरी म्हणजे अंघोळीसाठी हे आता स्वतःच्या घरी निघालेत. इतक्या जवळ आमचं घर आहे की त्याचा हा फायदा घेत आहेत. चला निघूया. आणि काही मैत्रिणींची कमेंट होती की तुझं माहेरचं घर दाखव, सासरचं घर दाखव. तर माहेरचं घर मी ऑलरेडी दाखवलंय, त्याची लिंक मी शेअर करते या व्हिडिओला. आणि सासरचं घर मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते या व्हिडिओमध्ये. चला जाऊ का बाय. जा रही हूँ छोड़ के तेरी गली बाबुल, खूबसूरत ये जमाने याद आएंगे, चाह कर भी तुम मुझे ना भूल पाए. मला लिटरली तर हाकलून घालवायला लागलेत का काय असं फिलिंग यायला लागले मला. गणपती बाप्पा मोरया. हॉरिबल ऊन आहे बापरे. म्हणजे ना लिटरली आमची गावं ही पाण्याची गावं आहेत, भरपूर पाणी आहे, हिरवळ आहे, तरी पण उन्हाचा तडाखा ना आपल्यासारख्या लोकांना म्हणजे जी घरात पॅकबंद राहतात शहरामध्ये आणि नंतर इथं येतात त्यांच्यासाठी खराब आहे हे. इथं राहणाऱ्यांना सवय झाली आहे, त्यांची स्किन अगदीच चांगली आहे. पण मी मात्र लगेच गिरगिटासारखी रंग बदलत चालली आहे. आता तर पूर्ण काळी ठिक्क पडली आहे, मी माझ्या ओरिजिनल कलरवर आली आहे. तुम्ही तर कुठे गोरे आहात बघा ना इथे. आणि प्लॅन मध्ये थोडासा बदल आहे. माझ्या माहेरच्याच शेतामध्ये निघालोय, जे माझ्या सासरच्याच अगदी जवळ आहे. आणि तिथे अण्णा थांबलेत, म्हणजे माझे वडील थांबलेत. आणि खूप सारे आवळे लागलेत त्या झाडांना. आणि आवळ्याचं लोणचं इतकं टेस्टी लागतंय, तर आवळे काढण्यासाठी आम्ही निघालोय. चला चला. माझ्या वडिलांनी गेले शेती बघायला आलोय आम्ही. वा, हे ना माळरान होतं. माळरान फोडून यामध्ये काळी माती टाकून बनवलेलं हे शेत आहे. अण्णा आहेत तिथे काम करतात. वाव, चेंबूरचं पाणी आहे. मस्त थंड हवा आहे. पण मला असं वाटत होतं गरम होईल, ऊन आहे पण नाही. पाणी पाजतायत अण्णा. या चेंबूरवरती लहान असताना आम्ही खूप सारी मस्ती केलेली आहे, अंघोळ केलेली आहे, खूप साऱ्या आठवणी आहेत त्याच्या. किती सुंदर आहे ना हे सारं. अगदी आवळा खाण्याचा मोह आवरला नाही. पहिला आवळा पहिल्यांदा तोडून खाऊन बघितला आणि आता मग सारे आवळे हे तोडायचे. काय करू आणि कसं करू असं झालं होतं हे सारं वातावरण पाहून. आणि या साऱ्या गडबडीमध्ये आम्ही हे आवळे तोडण्यासाठी म्हणजे तोडून ठेवण्यासाठी बॅगच विसरलो होतो. एवढे आवळे लागलेत पाहिले. हे बघा माझ्यावरती. बापरे, हे सगळे आवळे तोडणार आहे मी आता. काय आहो, घेऊन जायचे, मस्त लोणचं करायचं. हे बघा आहोंच्या डोक्यांवरती जसं मधमाशा लागतात ना तशा प्रकारे आवळे लागलेत. बंटीसाठी म्हणून म्हणजे माझ्या बहिणीसाठी म्हणून घेतलेला हा ड्रेस असा काही कामाला येईल वाटलं नव्हतं. आणि बरं झालं मी हा ओढणीचा ड्रेस घातला. ही ओढणी कामाला आली. मस्तपैकी त्यामध्ये मावतील बसतील इतके सारे आवळे तोडली. प्रितिशने ही खूप छान हेल्प केली. ऊन होतं, बऱ्यापैकी ऊन लागत होतं, पण अशी ना तशी आता स्किन खराब झालीच आहे, कलर आपला काळा पडलाच आहे. तर आता काय अजून हरकत आहे उन्हात राहिलं म्हणून खूप सारे आवळे तोडण्याचा इथे छान असा आनंद घेतला. आणि या आवळ्यांचं मस्त टेस्टी असं मी लोणचं बनवणार पुण्याला आल्यानंतर. बघा हे असं आहे. कशी बशी मी मनाला माझ्या तयार करून सासरी निघाले होते तर वडिलांचा फोन आला की मी इथे आहे कुर्णामध्ये, तुम्ही पहिलं इकडे या.
यात टाकू? कसं टाकू? वटा वटा सोडतो. अरे हात अटकला माझा. हा आता ओढणी पण गेली ना त्यामध्ये. माझ्या माहेरची हद्द संपली का? जस्ट आता. वाव, इकडे झेंडूच्या फुलांची बाग आहे. हे माझ्या माहेरची बाग आहे आय थिंक. कमळंगावची हो, मळंगावच्या हद्दीत येते का? म्हणजे इथेच ना कंबाईन होतंय माझं माहेर आणि सासर. इकडे कॅनॉल आहे मोठा ज्याला भरपूर पाणी आहे. हे बघा, ब्रिज वरून जायचं. लग्नाच्या अगोदरपासून हा ब्रिज आहे बरं का. आणि इथं ना एक भुताचं आंब्याचं झाड आहे. हो ना? हो, भुताटकी टाईप वाटतंय. फील येते बरं का तसं. मी तुम्हाला दाखवते बघा. येते की नाही फील? त्याला काहीतरी रोग लागलाय ना. हा, त्याला कधी आंबे असं नाही का ते कीड लागलं. आणि इथे ना केशर आंब्याची ही काकांची बाग आहे. हे बघा, केशर आंबे. आता आंब्यांचा सीझन पण चालू होईल थोड्या दिवसात, पण यावर्षी याला आंबे कमी आहेत, है ना? अमराईमधून असा हा रस्ता आता माझ्या सासरच्या घरी निघालाय. चला, असं सासर सुरेखबाई. फायनली मी माझ्या सासरी पोहोचतीये आणि तुम्हाला ज्याची फार उत्सुकता होती की ही सासर कधी दाखवणार, ते आज मी तुम्हाला दाखवतीये. माझं सासरचं घर आणि ही आहेत माझी चुलत दी. हाय. झाड पडलं तर तुटलं. आणि इथलं आंब्याचं झाड कुठेतरी गायब झालेलं आहे. यस लिहिलंय. यस. हो. नवऱ्याचं नाव आहे? काय नाव होतं? संभाजी. ओके. आणि तुमचं नाव काय? छबुताई. छबुताई होते वे. ओके 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 ओके. भारी आहे, भारी आहे. छान आहे अंगठी. दोघात आहे. मस्त आहे, मस्त आहे. त्याची चिचीवर साधा 9 पण सोनं होतं. तेव्हाची अंगठी आहे नाही आता केलं खरं. आता म्हणलं मी 12 वर्ष होऊन गेली. नवऱ्यानं केली का तुमच्या? नाही नाही, त्याची म्हणून किती वर्ष झाली. मग आता पुन्हा बहिणीनं आमच्या केलं सावडायच्या. आणि मग त्यांच्या नावाची का केली मग? आठवण म्हणून तिनंच केलं असावं आपलं नाव असावं म्हणून. सोनाला सांगितलं सर, मला काय माहिती आहे. चांगली आहे, चांगली आहे. सांगितलं जपून ठेवा. जपूनच आहे. आहोंच्या माहेरी आलीये मी. आंब्याच्या झाडाखाली बसलोय. आंबा लागला की चांगला. हे बघ, आंबा आहेत की. 1 2. हा काय इथंच आहे. हे बघा, खतरनाक ऊन आहे. आणि ना मला मस्त आळूची पानं दिसली खूप सारी. ते बघा, कट करून घेऊन जाणार. आणि एक आंब्याचं खूप सुंदर इथे एक झाड होतं, पडलं राव ते. खूप वाईट वाटलं मला बघून. आम्ही पूर्ण लॉकडाऊन इथेच होतो राहायला. त्यावेळेला गुळवेलच बोलतात ना, गुळभेंडी. काय ते? गुळभेंडी. सॉरी, गुळभेंडीचं एक झाड होतं. तर तेही इतकं सुंदर होतं, छान वाटायचं. जिथे ही गाडी पार्क केली आम्ही तिथे. आहो माझ्यासाठी गुलाब घेऊन येतोय तसं दिसतंय. चला आपण स्थानापन्न होऊया आणि त्यांना आपण गुडघ्यावरती बसूया. थँक्यू. हे घ्या तुम्हालाही माझ्याकडून. सासूबाईंनी दारामध्ये मस्त असं तुळशीच्या शेजारी खाऊचं पान असं बोलतात आमच्या गावी, नागिनीचं पानही बोललं जातं त्याला. तर त्याची वेल लावली आहे मस्त. काय करायचं या ताई रूट सांगायला लागले त्या सासूबाई येत चुलत माझ्या. आणि मला मात्र आज तागायत कळत नाही की कुठलं काय. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळं माहिती आहे ताईला. त्यावेळेचे किती पास झाले? गव्हांवरती बसलेली. 11वी पास झालेले ताई. 11वी झालेले आहेत ताई. हो हो हो. 1973ची 11वी माहिती सांग. आता मला 70 वर्ष झाली. एज्युकेटेड सासू आहे. सगळ्या सासवा एज्युकेटेड आहेत. माई तेवढी शिकली नाही का? शिकली. माई किती शिकल्या? पण तिला फी नाही ना मिळाली माझ्यासाठी. पाहिलंत, नुकताच शेतातून निघालेला गहू आहे आणि हॉल सारा या गव्हाणी भरलेला आहे. आणि हे आसपासचा एरिया हा असा काहीच आहे. खूप सारं ऊन आहे. चला आता आपण फार्म हाऊसकडे निघालेलो आहोत. या अमराईमध्ये गोविंद बाग नावाचं फार्म हाऊस आहे, जे काकांचं आहे, आमचं नाही बरं का. काकांचं म्हणजे माझ्या चुलत सासऱ्यांचं. आणि प्रवीणचे वडील, प्रवीण खूप छोटे होते, अगदी 4-4.5 वर्षांचे, तेव्हाच वारलेले आहेत. आणि आत्ता तुम्ही जे काही घर पाहिलं ते माझ्या सासूबाईंनी बांधलेलं आहे. त्यांनी त्यांच्या हिमतीवर
त्यांच्या काळामध्ये त्यांच्या पद्धतीनं त्यांना जमेल त्या पद्धतीनं ते बांधलेलं घर आहे. आणि हे अमराईतील अगदी कोकणातले दगड आणून बांधलेलं नवीन असं घर काकांचं आहे. आणि त्यांनी त्यांच्या वडिलांचं म्हणजेच आहोंच्या आजोबांचं हे नाव त्याला दिलेलं आहे, गोविंदबाग. खूप सुंदर असं हे घर आहे. याच घराच्या शेजारी आमचा म्हणजे प्रवीणचा अगदी 3 एकर सलग असा एक रिकामा प्लॉटसुद्धा आहे, जागासुद्धा आहे. आणि याच जाग्यावरती सगळ्यांचं म्हणणं आहे किंवा आम्हालाही वाटतं तसं की आम्हीही असं सुंदर घर इथे बांधावं. पण कसं आहे सांगू, ठरवलं तर आम्ही अगदी लगेच बांधकाम चालू करू शकतो, कारण जमीन आपलीच आहे. पण असं वाटतं की यार आता प्रीतीचं हायर एज्युकेशन येणार, तो हायर एज्युकेशन घेतल्यानंतर तो भारतातच राहील की नाही याची शंका आहे. आणि आपल्याला पुण्यामध्ये ऑलरेडी 2 घरं आहेत, तर पुन्हा 3ऱ्या घरामध्ये गावाला म्हणून इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे का? इतकी सारी इन्व्हेस्टमेंट. आता हे घर जे तुम्ही पाहताय, हे घर बांधायला 25 ते 30 लाख रुपये खर्च आलेला आहे अंदाजे, बरं का. 30 लाखापर्यंत तुम्ही पकडू शकता. तर इतकी सारी इन्व्हेस्टमेंट वर्थ आहे का, हा विचार आम्ही करून सध्या शांत आहोत. तर हे सारं आम्ही जे काही पाहतोय आत्ता, हे संध्याकाळी जे काही चिकनची पार्टी बनणार आहे, चिकन बनणार आहे, त्याची तयारी आहे. बघ स्कूल बस येते तिकडून. आणि तुला सांगू का, इंग्लिश मिडियम स्कूलचीच आहे बरं का ती. प्रितीश, कृष्णा असतोय का यामध्ये? काकांनी जी काही मेहनत घेतली आहे ना, ही अमराई वसवण्यासाठी किंवा हे असं कोकणी पद्धतीचं घर बांधण्यासाठी अगदी सार्थक ठरली आहे बरं का. खूप छान वाटत होतं इथं, असं वाटत होतं चक्क कोकणात आलो आहे आपण. आणि हे रिसॉर्ट 1 दिवसासाठी रेंटने घेतलं आहे, जसं ट्रिपला जातो आपण तसं काहीसं फिलिंग येत होतं, आहे की नाही बघा. सासरी आले, थांबले, एन्जॉय केलं मस्त, इकडं तिकडं छान आपलं फिरले, आराम केला, झोपले मस्त काकांच्या घरी. आणि मी आता कॅनॉल दाखवलं ना तुम्हाला, तर आता हा कॅनॉल जस्ट पास केला की लगेच माझं गाव. मी आता सध्या माझ्या माहेरी आले, पण तुमच्याशी बोलत बोलत आता इथे बॉर्डर आहे, तर इतकं जवळ आहे. आणि हाच तो रस्ता जिथे मी लग्ना अगोदर चालत मावस बहिणीसोबत एकदा इकडे आले होते. आणि आता पुन्हा माहेरी निघाली आहे आणि रिटर्न येणार आहे मी. हा, चला पुढचा व्लॉग कंटिन्यू बघत राहा. वाव, पाणी खूप सुंदर आहे, दाखवते. ते आहे बाजूवाल्याचं, पण आमच्या बरोबर वॉकला आलं होतं त्या दिवशी. बंटा म्हणली आमच्या बरोबर सगळीकडे येते ना. खाऊ देता काय त्याला? कधी तर येते ते जास्त खाऊसाठी. बघू काय, मोहरी, एका रोपाची मोहरी निघाली म्हणते एवढी. आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल ही गेली एकतर इतक्या दिवसांनी सासरी आणि इतक्या कमी वेळात पुन्हा माहेरी परत आली आहे. तर झालं काय माहिती आहे, चिकन खायचा प्लॅन ठरला आणि चिकन गावामध्ये तिथे मिळत नाही असं कळालं, म्हणून पुन्हा आमच्या गावी आलो आहोत आम्ही. गेलो माहेरी, चहा घेतला आणि आता पुन्हा परत सासरी. आणि आम्ही आता सासरी आमच्या एका पाहुण्याला पण घेऊन निघालोय, रिलेटिव्हला घेऊन निघालोय, बहिणीला घेऊन निघालोय. आणि मी बनवणार आहे चिकन. खरं तर गावी आल्यानंतर स्वयंपाक करायचं नाही ठरवलंय, पण एक दिवस केलाय चुलीवरती. आणि आज आता सेकंड टाइम. आज चुलीवर करणार आहे का गॅसवर करणार आहे आपण? चिकन बनवायचं फायनली. तर चिकनसाठी आणि बहिणीला घेण्यासाठी म्हणून आम्ही माहेरी गेलो होतो. मस्त चिकू खाल्ले, इतके गोड चिकू आहेत ना ते. आणि चहा वगैरे घेतला. भावानी आणि आहोंनी जाऊन चिकनही आणलं गावातून. आणि आईनं हे बघा इतकं सारं दूध दिलंय मम्मींना देण्यासाठी, म्हणजे सासूबाईंना देण्यासाठी. आहोंची घाई बघा, चिकन घेऊन आलेत. आणि चला आता चिकन धुवून घ्यायचंय. कुठे धुवायचंय? किचन आतमध्ये नाही, हा बाहेर. इतकी प्रॉपर सोय केली आहे ना या घरामध्ये. हे बघा दारामध्ये इथे असं ना कपडे धुण्यासाठी एक छानसा दगड मांडला आहे आणि इथे 2 नळ आहेत. तर त्याच नळावरती आहो असं मस्तपैकी चिकन धुवून घेत आहेत. बाजूला चूल वगैरे बनवण्यासाठी सुद्धा जागा केलेला आहे, म्हणजेच कट्टा बांधून रेडी आहे. पण आम्ही आज चुलीवर नाही तर गॅसवरती करणार आहोत. मी बनवणार आहे इकडे फक्त चिकन, म्हणजे चिकन सुक्कं, रस्सा आणि भात. आणि सासूबाई माझ्या व्हेजिटेरियन स्वयंपाक बनवणार आहेत. त्या बोलल्या की मी भाकरीसुद्धा बनवून घेऊन येते.
चिकनचं सूप प्यायचं आहे साऱ्यांना, तर चिकन मस्तपैकी मी शिजायला घातलं आणि लगेचच इथे भात लावून घेते आहे. आणि आता बऱ्याच जणींना हेही वाटत असेल, काय बाई हिचं नशीब, सासूबाई चक्क भाकरी करून घेऊन येणार आणि ही आई तर फक्त इकडे चिकन बनवणार. तर हो, असतं हो एखाद्याचं असं नशीब छानसं, हो की नाही. तर आहे मी थोडीशी ब्लेस्ड आहे, थोडी नाही खूप सारी ब्लेस्ड आहे मी. तर चला आता ना चिकन शिजतंय तोपर्यंत आपण या निसर्गाचा आनंद घेऊया, कारण सनसेट होत आला होता आणि तो मला मिस नव्हता करायचा. बघा किती सुंदर दिसते ना हे सारं. दगडानं बांधलेल्या तालीवरती म्हणजेच या बांधावरती चक्क वरती चढून आम्ही दोघी बसलो होतो खास फोटोंसाठी बरे का. आम्ही ना चिकन शिजायला घातलंय आणि मस्त सनसेटमध्ये फोटो काढतोय. इतकं सुंदर वातावरण आहे. ये ना का निघाली. इतकं सुंदर की सूर्याला कुठे कुठे आणि कसा कॅप्चर करू हे कळत नाहीये मला. बापरे वाव काय दिसतोय यार. हे बघा सनसेट एन्जॉय केला, खूप सारे फोटो काढले, छान छान शॉट्स घेतले आणि त्यानंतर आता पुढची तयारी. हे बघा अगदी पाव केजी चिकन तर शिजलंय का हे पाहण्यातच संपलं असेल बरं का. खरं तर पहिलं असं ठरलं होतं की उद्या काकांच्या सोबत इथे मटणाचा बेत करायचा. तो तर होणारच आहे, तो तुम्ही पाहालच उद्या येणाऱ्या व्लॉगमध्ये. पण आज अचानक प्रितीशला चिकन खायचं होतं, त्याला मटण अगदी मनापासून आवडत नाही त्यामुळं, आणि हा अचानक ठरलेला बेत. सूप आहे चिकन सूप. असं असं करून प्यायचं बाहेरचं. गरम आहे. काय भारी एन्जॉय चालू आहे माहिती आहे यांचा. हे बघा बाहेर थंड अशी हवा आहे, छान अमराईच्या साईडला हे असं बसून हे चिकन सूप एन्जॉय करायचं चालू आहे. मीही आता ब्रेक घेणार आणि मस्त चिकन सूप एन्जॉय करणार. चुम्मेश्वरी परफॉर्मन्स झालेला आहे सूपचा या. चला आता पुढचं बनवायला घेऊया लगेच. कसं बसा मसाला तयार केलाय बघा. जेवढं अवेलेबल होतं तेवढ्यातूनच. जमलंय ना. जमलंय. देऊ का फोडणी मग त्याला. द्या. नक्की शिजलंय ना. शिजलंय. तुम्हाला माहिती आहे खड्या मसाल्यामध्ये फक्त आणि फक्त जिऱ्याची पावडर यामध्ये आज वापरली आहे. ना कोणताही चिकन मसाला आहे ना पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं मी चिकन मटण बनवते आणि त्यावेळेला जसा खडा मसाला भाजून घेते त्यापैकी काहीही नव्हतं. फक्त माझ्या सासूबाईंनी दिलेली जिरा पावडर यूज केली आहे. आणि माझ्या माहेरी जेव्हा गेले होते आत्ता मी थोड्या वेळापूर्वी, तेव्हा येताना तिथल्या फ्रीजमधून जो काही आयता बनवून ठेवलेला मसाला होता, लसूण खोबरं अद्रकची पेस्ट जी सोनानं म्हणजे माझ्या बहिणीने बनवून ठेवली होती, तो आयता डबा उचलून मी आणला आहे आणि या चिकनला वापरला आहे. आणि कांदा काय झालं होतं माहिती आहे तरीसुद्धा. हे बघा हाच तो डब्बा आहे. तर ऐन वेळेला हा मसाला कामाला आला आणि ही आठवणसुद्धा मला सोनानंच करून दिली की म्हणे ताई तू तिथे जाऊन कुठे मसाला करत बसणार, हा डबा घेऊन जा. तर चिकन अगदी टेस्टी बनलं होतं छान. मम्मीनी कांद्या चपातीची भाजी, शेवग्याचं कालवण, चपाती, भाकरी सारं आणलं होतं. मस्त सगळ्यांनी मिळून इथे छान अशी पार्टी केली. आणि हो माझे दीर पण जॉईन झाले होते आणि त्यांचं शूट घ्यायचं मात्र राहून गेलं बरं का, कारण नंतर खाण्यामध्ये आम्ही इतकं व्यस्त झालो की ते शूटिंग राहूनच गेलं. हे बघा हे असं काहीसं बनलं होतं, कमी स्पायसी पण चवीला अगदी उत्तम. आणि जे काही भांडी धुण्यासाठी बनवलं इथे काकाने त्याचाही मी पुरेपूर फायदा घेतला. छान सगळी भांडी धुवून व्यवस्थित ओटा वगैरे आवरून फार्म हाऊस अगदी रेडी करून ठेवलं उद्यासाठी. आणि पुन्हा आता रिटर्न माहेरी. कसं वाटलं माझं सासर हे सांगायला विसरू नका. चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते. उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.